चहा ॲसिडिटी वाढवतो, झोप बिघडवतो, वजन वाढवतो. मग नेमकं खरं काय? तर मंडळी, प्रश्न फक्त चहा पिण्याचा नाहीये. प्रश्न आहे आपण चहा बनवतो कसा आणि किती प्रमाणात पितो. कारण काही छोटे बदल केले तर तोच चहा जास्त बॅलन्स्ड आणि शरीरासाठी बेटर बनू शकतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साखर. खूप लोकांचा चहा म्हणजे अर्धा कप चहा आणि अर्धा कप साखर. दिवसातून 3-4 वेळा जास्त साखर असलेला चहा घेतला तर त्याचा परिणाम ऑफकोर्स वजन, एनर्जी आणि ब्लड शुगरवर होणारच आहे. त्यामुळे शक्य असेल तर साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. एकदम तुम्हाला होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहामध्ये आलं, वेलची आणि तुळस घालणं. आल्यामुळे चहाला छान चव येते आणि काही लोकांना ते पचनासाठी उपयोगी वाटतं. वेलचीमुळे चहाचा सुगंध वाढतो आणि चहाची चवही छान लागते. काही लोकांना तुळशीची पानंही चहामध्ये तुम्ही ती ॲड करत असतात. विशेषतः सर्दी, घसा किंवा हवामान बदलाच्या काळात तुळशीचा चहा अनेक लोकांना आरामदायक वाटतो. काही लोकं दालचिनीही वापरतात. दालचिनीमुळे चहाला एक वेगळीच चव येते आणि काही अभ्यासांमध्ये ती ब्लड शुगर कंट्रोलसाठी उपयोगी ठरू शकते असं सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त उकळलेला स्ट्राँग चहा टाळा. खूप स्ट्राँग चहा काही लोकांमध्ये ॲसिडिटी वाढवू शकतो. सकाळी उठल्या-उठल्या फक्त चहा आणि काहीच नाही, हे खूप चुकीचं आहे. यामुळे लोकांना पोटाची जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल तर चहासोबत काहीतरी हलकं खा. दिवसभर सतत 5-6 कप चहा पिणं योग्य नाही आहे. कारण जास्त कॅफेनमुळे झोप, एन्झायटी आणि हार्ट रेट्सवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. विशेषतः रात्री उशिरा चहा पिणं काही लोकांची झोप डिस्टर्ब करू शकतं. चहा पूर्ण बंद करण्यापेक्षा तो थोडा बॅलन्स आणि हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.